कारवाई योग्य पद्धतीने केली जाईल। पुढची बातमी आता आपण बघूया। देशात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येत एक दिलासादायक बाब समोर येते। संक्रमणामुळे बरं होणाऱ्यांचा आकडा आता 1.5 कोटींच्या पार गेलेला आहे। आतापर्यंत 1,50,78,000हून जास्त लोक बरे झालेले आहेत। आतापर्यंत एका दिवसात बरे झालेल्या रुग्णांचा हा सर्वात मोठा आकडा आहे। यापूर्वी मंगळवारी 2.62 लाख जे लोक आहेत, जे कोरोना बाधित आहेत, ते रिकव्हर झालेले होते। मात्र दुसरीकडे बुधवारी 3,79,257 नव्या रुग्णांची नोंद देखील झालेली आहे। आतापर्यंत एका दिवसात आढळलेल्या नवीन रुग्णांचा हा सर्वात मोठा आकडा आहे। यापूर्वी 27 एप्रिलला सर्वाधिक म्हणजे 3,62,000 रुग्णांची नोंद झालेली होती। तर गेल्या 24 तासात 3,646 कोरोना रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। सलग दुसऱ्या दिवशी 3,000हून जास्त लोकांचा मृत्यू झालाय। मंगळवारी 3,286 मृत्यूंची नोंद झालेली होती। देशातल्या याच कोरोना रुग्णसंख्येविषयीची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। प्रफुल्ल, एकीकडे नव्या रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढतोय, कोरोना मृत्यूंच्या संख्येत वाढ होताना दिसतीये। दुसरीकडे रिकव्हर होणारे जे रुग्ण आहेत त्यांची देखील संख्या वाढतीये। एकीकडे चिंता वाढवणारी बातमी तर दिसतीये, मात्र दुसरीकडे काहीसा दिलासा देणारी देखील बातमी दिसतीये। प्रफुल्ल, अजिंक्य, आपण जर पाहिलं तर अतिशय चिंताजनक ही बातमी आहे। कारण आठवडा जर आपण पूर्ण आठवड्याचा कालावधी पाहिला तर देशामध्ये 3 लाखांचा आकडा जो आहे तो सलग आहे। आपण नुसतं या 3 दिवसांचा जरी आकडेवारी पाहिली तर 3,50,000, 3,62,000 आणि आता 3,72,000 रुग्ण जे आहेत ते संपूर्ण देशामध्ये कोरोना बाधित झाल्याचं आपल्याला समोर येत आहे। आणि त्याचबरोबर त्यापेक्षा जास्त चिंतेची बाब अशी आहे की मृतांचा आकडा हा देखील सर्वाधिक आहे। आपण जर 3-4 दिवसांचा जरी आकडा काढला तर 3,000, 3,500 आणि आता 3,600च्या पुढे जे रुग्ण आहेत ते एका दिवसात मृत्युमुखी पडल्याचं समोर येत आहे। नक्कीच ही सर्व राज्यांसाठी चिंतेची बाब आहे। कारण की जोपर्यंत बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण सातत्याने वाढत नाही आणि कोरोनाचा आकडा किंवा मृतांचा आकडा कमी होत नाही, तोपर्यंत ही चिंताजनक परिस्थिती संपूर्ण देशात अशीच राहणार आहे। पण सध्या तरी ही परिस्थिती काही दिवस तरी अशीच राहील असं चित्र सध्या दिसत आहे। प्रफुल्ल, नक्कीच धन्यवाद। आपण ही जी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। एकीकडे देशातला कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढतोय, कोरोना मृत्यूंची संख्या देखील वाढतीये, तर दुसरीकडे आपण जर बघितलं तर कोरोनापासून बरे होणारे जे रुग्ण आहेत त्यांची देखील संख्या वाढतानाचं काहीच दिलासादायक चित्र आहे। एका ब्रेकसाठी आपण थांबूया। ब्रेकनंतर इतरही महत्त्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत। बघत रहा न्यूज 18 लोकमत। औषधांवर